रश्मी ठाकरे आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट झाली। या भेटीदरम्यान प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या। काल राहुल गांधींच्या घरी डिनरसाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रित केलं होतं, त्यावेळी ही भेट झाली। दिल्लीत सध्या उद्धव ठाकरे आहेत, त्यावेळेला त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही उपस्थित आहे। याच दरम्यान काल संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी डिनरचं आयोजन केलं होतं आणि याच वेळेला रश्मी ठाकरे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांची भेट झाली। त्या भेटीचा हा एक्सक्लुसिव्ह फोटो साम टीव्हीवर। रश्मी ठाकरे ही या डिनरसाठी गेल्या होत्या आणि त्याच वेळेला त्यांची सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबतही भेट झाली। सध्या उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज ते महाराष्ट्रात परततील। काल इंडिया आघाडीची बैठक झाली दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याकरता स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं, त्याच दरम्यान ही भेट झाली। रश्मी ठाकरे या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, तर आदित्य ठाकरे सुद्धा या दौऱ्यावेळेला त्यांच्यासोबत होते आणि याच वेळेला रश्मी ठाकरे यांचीही भेट झालेली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत रश्मी ठाकरेंची भेट झाली आहे, त्याचे फोटोही दिसत आहेत। उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। काल इंडिया आघाडीची बैठक झाली। याशिवाय राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजनाचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कुटुंबाला देण्यात आलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर काल ठाकरे कुटुंब हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गेले असता त्या ठिकाणी सोनिया गांधी यांच्यासोबत रश्मी ठाकरे यांची भेट झाली। एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे रश्मी ठाकरे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी याशिवाय इतर खासदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली। मात्र आता हे फोटो जे समोर आले त्यामध्ये आपण बघतोय की स्मिता हास्य बऱ्याच वेळ चर्चा या सोनिया गांधी याशिवाय रश्मी ठाकरे यांच्यामध्ये झाल्याची माहिती मिळते। काल तब्बल 2 तास ठाकरे कुटुंब हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होतं। एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे सोनिया गांधी आणि रश्मी ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती। ठीक, धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। तर तब्बल 2 तास या सगळ्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।